लोन घेताना छोट्या व्यावसायिकांना अनेकदा भीती वाटते, तशी तुला वाटली का? आता लोन घेताना भीती ही वाटणारच की बाबा आपलं कधीतरी नाही झालं तर आपण काय करायचं. पण नोकरी सोडायची का वेळ आली? शुगर बीपी हे दोन्ही चालू झाले, गोळ्या चालू झाल्या, इन्शुरन्सही चालू होते माझे, कारण खूपच वाढलं होतं शुगर. त्याच्यामुळे मग शेवटी नोकरी करणं मला शक्यच झालं नाही. घे भरारी बद्दल कशी माहिती कळली आणि कधी केलं पहिलं आणि कसा एक्सपिरियन्स होता आणि किती इन्व्हेस्टमेंट केली? मी 2024ला घे भरारीचं रजिस्ट्रेशन केलं. मला बोरवली एक्झिबिशनमध्ये एंट्री मिळाली न्यू कमर्समध्ये. तिथून माझा लाईफ किंवा माझ्या व्यवसायाला नवीन दिशा मिळाली. वन डे एक्झिबिशनमध्ये 25-20 हजार असा सेल असतो, पण तो मला रुपये माझ्यासाठी तो टर्निंग पॉइंटच ठरला. खूप अभिमान वाटला असेल घरच्यांना. खूप खूप. नमस्कार, मी नीलम उमराणी एदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. 27व्या वर्षी एखाद्याला जर शुगर आली, एखाद्या स्त्रीला विशेष करून, तिच्यावर घराची जबाबदारी आहे, 2 मुलांची जबाबदारी आहे, बीपीचा त्रास आहे, इन्शुलिन चालू झालं, मग अशी स्त्री फक्त स्वतःची तब्येत बघेल आणि घरात राहील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो समजच मुळात चुकीचा आहे. कारण ती घे भरारीमध्ये आली आणि तिचं इन्शुलिन बंद झालं, तिने स्वतःच्या बिझनेसला एका उंचीवर नेऊन ठेवलं. इतकंच नाही तर स्वतःचा ब्रँड निर्माण केला. माझ्यासमोर आज जी बसलेली आहे तिने तिच्या दुखण्यावरती मात केली आहे आणि तुम्हाला ती प्रत्येक प्रदर्शनात तर दिसेलच. त्या व्यतिरिक्त तिने स्वतःचं शॉप घेतलेलं आहे आणि लवकरच एक ब्रँड निर्माण करून ती मार्केटमध्ये उतरताना तुम्हाला दिसेल. नाव आहे स्मिता सावंत आणि स्मिता स्वीट कॉर्नर हा तिचा ब्रँड आहे. नमस्कार. नमस्कार. तू आज इथे आली आहेस, इतकं छान वाटतंय. कर्तृत्व असावं तर मला असं वाटतं की तुझ्यासारखं इतका अडचणी, इतक्या दुखणी असताना सुद्धा त्याच्यावरती मात करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. सो आपण जाऊया पुढे, पण आधी तू शिकलीस काय हे आपल्या प्रेक्षकांना सांग. नमस्कार, माझं नाव स्मिता सावंत आणि मी BA LLB केलेलं आहे. मी पुण्यामधून शिक्षण माझं झालेलं आहे, मॉडर्न कॉलेजमधून. मी BA LLB करून मग माझं लग्न झालं. काही जॉब करत होतीस? हो, मी पहिले प्रॅक्टिस केली, म्हणजे LLB झाल्यानंतर ज्युनियरशिप केली मी 3-4 वर्ष. लग्नाच्या अगोदर 1 वर्ष केली आणि मग नंतर मग माझं लग्न झाल्यावर मी मुंबईला शिफ्ट झाले. मग तिकडे 3 वर्ष मी ज्युनियरशिप केली आहे. नोकरी चालू होती? नोकरी चालू होती. मग नोकरी सोडायची का वेळ आली? नोकरी सोडायची वेळ म्हणजे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी. त्याच्यामध्ये मला शुगर आणि बीपी दोन्हीही डिटेक्ट झाले. वय काय होतं? माझं वय होतं 27 वर्ष आणि घरामध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे माझे सासू आणि सासरे दोघंही ऑफ झाले होते. छोटा मुलगा होता डिलिव्हरी झाल्यावर, त्याच्यामुळे मग मला त्याला सांभाळायला कोणीच नव्हतं. म्हणून मग शेवटी मी नोकरी सोडली आणि मग मी घरामध्येच म्हणजे एक हाऊसवाईफ म्हणून मी राहिले. नंतरनं मग हळूहळू शुगरचं प्रमाण घरात राहिल्यामुळे वाढत गेलं. म्हणजे काहीच लक्ष नाही दिलं मी माझ्या तब्येतीकडे. शुगर बीपी हे दोन्ही चालू झाले, गोळ्या चालू झाल्या, इन्शुरन्सही चालू होते माझे, कारण खूपच वाढलं होतं शुगर. त्याच्यामुळे मग शेवटी नोकरी करणं मला शक्यच झालं नाही. त्यामुळे इन्शुलिन, 2 मुलं आणि नवरा असा संसार केला. किती वर्ष चाललं हे? तरी माझं 2012मध्ये मी विरारवरनं शिफ्ट झाले वाशीला. माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली महापेला. मग आम्ही वाशीला शिफ्ट झालो. त्याच्यानंतरनं असं झालं होतं की माझं शुगर वाढलीच होती, त्याच्यामुळे मी जॉब नाही करू शकत होते. घरामध्ये छोटी मुलगी होती माझी, त्याच्यामुळे मग तिच्यावरही माझं लक्ष देणं गरजेचं होतं. मग मी असं ठरवलं होतं की चला आता काय करायचं, घरात बसून 2 मुलं पण आहेत आणि ह्या शुगर आणि बीपी ह्या गोष्टींमधून माझ्या हळूहळू किडनीवर पण इन्फेक्शन दिसायला लागलं. म्हणजे माझे काही रिपोर्ट 2 मुलं सांभाळत असताना तुला तरीही म्हणजे याहून जास्ती तुझ्यामध्ये जी एनर्जी असेल ती वापरली गेली नाहीये. ॲक्च्युली तेच झालं. घरामध्ये बसून एक हाऊसवाईफ म्हटलं की घरातली कामं झाली, मुलांचं झालं की झोपणे. झोपून झोपून वजन माझं 70 किलो झालं आणि ॲटोमॅटिक मला असं झालं होतं की खूप डिप्रेशनमध्ये मी जायची वेळ आली होती की काहीच नाही आहे. मिस्टर माझे आउट ऑफ मुंबई जॉब निमित्त, ते प्रोजेक्ट मॅनेजर. बरोबर. त्याच्यामुळे मग ते कधी म्हणजे आमच्याबरोबर नसायचेच. शक्य होत म्हणजे त्यांचं साईट चालू झाल्या की ते साईटवर, मग ते आउट ऑफ मुंबई असायचे. त्याच्यामुळे मग घर, मुलं आणि मी, काहीच काम नाही.
मग अशा परिस्थितीमध्ये असं झालं होतं की मग मी लक्ष नाही दिलं माझ्या स्वतःकडे पण. आणि नंतर ना कोविडमध्ये असं झालं की मला नंतर म्हणजे माझे काही रिपोर्ट टेस्ट केले आम्ही, तर काही त्रास सगळे होत होता की कोविड झाला होता, नाही काय कोविड झालं? झाला होता. कोविडमध्ये मग माझे सगळ्या टेस्ट झाल्या हम्म, आणि असं त्याच्यात झालं की बाबा माझे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह. हम्म, माझ्या किडनीवर इन्फेक्शन दिसत होतं, प्लस मला कॅरेटीन लेवल जास्त, क्रिएटिन लेवल ते माझं वाढलं होतं. हम्म. मग मात्र माझ्या म्हणजे म्हणतात ना पायाखालची जमीनच सरकली की बाबा 2 मुलं आहेत छोटी, हम्म. आणि मी पुढे म्हणजे कसं होणार आहे माझं. केवढी असतील मुलं? मुलगी माझी 2 वर्षाची होती फारच लहान. आणि मुलगा एक 7-8 वर्षाचा होता. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करणार. बरोबर. त्यात मिस्टरांचा जॉबचा खूप इश्यू वाढत चालला होता. म्हणजे एक तर ते बाहेर असायचे हम्म, आणि जॉबमध्ये त्यांना खूप मानसिक त्रास होत होता. बाहेर असल्यामुळे सुद्धा घरातल्या फॅमिलीला सोडून राहायचं हे पण खूप मोठं टास्क खूप असतं. अवघड असतं. आणि त्यात पगाराचा इश्यू येत होता, वेळेवर नाही. मग असं झालं की माझे सगळ्या टेस्ट झाल्यावर मग डॉक्टरांनी मला सांगितलं की नाही, तुम्ही यातून बाहेर पडायचं आहे तर स्वतःला तुम्ही एक म्हणतात ना नवीन सुरुवात करा. शिस्त लावली शिस्त पाहिजे. लावा. स्वतःचं एक एक्सरसाइज, तुमचं डेली रुटीन हम्म, आणि मेन ट्रीटमेंट प्रॉपर करून तुम्ही स्वतःचे पहिले लेवल सगळे रिपोर्ट नॉर्मल आणा. हम्म. त्याच्यासाठी तुम्हाला फ्रेश सुरुवात करायला लागेल. विचार जास्त करू नका. विचारानेही तब्येत बिघडते. कित्येकदा आपण घरी असतो तर अननेसेसरी खूप विचार विणलेले हां. असतात स्वतःभोवती. तेच झालं. काम कमी, विचार जास्त. विचार जास्त. म्हणजे म्हणतात ना मोकळं डोकं. ते कसं आपण काही विचार करतो, मग माझं तब्येतीचा जास्त विचार करायला लागले मी, की बाबा मला काय झालं तर माझ्या मुलांचं काय. बरोबर आहे. पण मग माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या घरातल्यांचा खूप सपोर्ट होता. त्यांनी मला सांगितलं की तू याच्यातून बाहेर पड. हम्म, तू घरातून बाहेर पड. तू काहीतरी तुझं स्वतःचं चालू कर. एक तर असं होतं की जॉब कर, पण जॉब तर मी करू शकत नव्हते कारण माझी तब्येत मला साथ देत नव्हती. आणि 2च वर्षाची मुलगी होती. हां, आणि मेन मला विकनेस खूप जाणवत होता तेव्हा. बर. त्यामुळे मग माझं ॲटोमॅटिक वजन खूप कमी झालं हम्म, शुगर वाढल्यामुळे. मग अशा परिस्थितीत मी बाहेर जाऊ शकत नव्हते. छोटी मुलगी होती. मग असं माझ्या आई म्हणली की बाबा हे बघ तुला, मला ना मुळातच पहिल्यापासून कुकिंगची खूप आवड होती. बर. म्हणजे माझ्या आईकडे जॉईंट फॅमिली, आम्ही 15 लोकं एकत्र घरात राहणारे. मग मला आवड होती सगळं करण्याची कुकिंगमधलं. मग आमच्या घरात बोलले अरे तुला तर बेकिंगची आवड आहे, हम्म. तर तू छोटं मोठं काहीतरी बेकिंगची क्लासेस कर आणि तू घरातून तात्पुरतं चालू कर, म्हणजे छोटीशी काहीतरी होम बेकरी. आई कुठे राहते तुझी? आई माझी पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. माझा भाऊ पुण्यामध्ये आहे, बहीण पुण्यामध्येच आहे. त्यांचा सपोर्ट, मिस्टरांचा सपोर्ट की नाही चल तू तू कर, आम्ही तुझ्या पाठी आहोत. हम्म. भले तू घरातून छोटंसं काहीतरी चालू कर. मग मी पुण्यामधूनच माझे काही क्लासेस केले. काय होम काय बेकरीचे. शिकलीस त्या क्लासेसमध्ये? मी केक, कुकीज, लादी पाव, पाव, ब्रेड, म्हणजे माझं सगळं बेकिंगचं ओके. पूर्ण बेकिंगचे क्लासेस केले आणि प्रॉपर क्लासेस करून मग मी FSI लायसन घेतलं, फसाई लायसन. मग माझे सुरुवात केली घरातूनच छोट्या छोट्या गोष्टींपासून. माझ्या म्हणजे मित्रमैत्रिणी पहिलं लायसन्स घेतलं, तुला हे माहित होतं की घ्यायला हवंय, हे नॉलेज कोणी दिलं? जिथे मी क्लासेस केले पुण्यामध्येच, त्या मॅडमने आम्हाला पहिलं सांगितलं होतं की तुम्हाला जर होम बेकरी करायची असेल तरी फूड लायसन हे घेणं गरजेचंच आहे. हम्म, आणि तुम्हाला कमर्शियल जर पुढे जाऊन करायचंच आहे तर तुम्ही लायसन घेऊनच ठेवा. ओके. ते मिळण्याची प्रोसिजर कोणी केली? सगळे तुझी त्यांनीच तुला आम्हाला जमली? त्यांनी मला ऑनलाईन सांगितलं होतं. बर. माझ्या मिस्टरांनी ऑनलाईनमधून ते सगळ्या वेबसाईटवरून जाऊन मिस्टरांनी सर्व प्रोसिजर कंप्लीट केली. घरचा सपोर्ट Support मिळाला होता. अशा प्रकारे. आता पुण्यात तू हा कोर्स केलास आणि मग परत बेकिंग चालू केलंस. हो. हे कुठे? परत मुंबईला. घरी जाऊन मुंबईत. ओके. हां. म्हणजे वाशीला. वाशी, म्हणजे पनवेलमध्ये. त्याचा काय वापर केला मग ह्या क्लासेसचा? असं झालं की मी क्लासेस केले आणि माझं कदाचित म्हणतात ना सुदैव की कोविडमध्ये मला त्याचा उपयोग करता आला. हम्म, सगळ्या बेकऱ्या बंद, हम्म, सगळं बंद. हम्म, आणि मग असं झालं की मैत्रिणींचे फोन, अरे स्मिता तू केलंयस ना, कसाही दे करून, छोटा मोठा का व्हाय नाही पण तू दे करून आम्हाला. हम्म. मग मी म्हटलं बघ मी आत्ताच शिकली आहे, मग लगेच मला प्रॉपर फिनिशिंग नाही जमणार. नाही चालेल आम्हाला द्या करून. होममेडची गरज आहे सध्या. होममेड खूप तेव्हा ट्रेंडिंगमध्ये होतं.
कोविडमध्ये ॲक्च्युअली लोकांनी केक सगळंच बनवलं होतं. बनवलं लादी होतं. पाव पण घरी बनवले. मग तेच झालं की मला त्याचा फायदा तिथे झाला बरोबर. आणि माझी प्रॅक्टिस झाली. हं. छोट्या मोठ्या ऑर्डरपासून सुरुवात केली आणि आज अशी स्थिती आहे की माझे कस्टमर वेटिंगवर असतात की आम्हाला तुझा केक हवा आहे. की मग ॲडव्हर्टाईज केली की हे मैत्रिणींनी माउथ माउथ झालं? पब्लिसिटी. बरं. माझ्या मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला मला तेव्हा. तेव्हा त्यांना माझी घरची परिस्थितीही माहिती होती. माझ्या स्वतःच्या तब्येतीची परिस्थिती माहिती होती. कारण त्यांना माहिती होतं की हिला सध्या फायनान्शियल कंडिशनमधून जाते आहे, तर तिला त्याचीही आपल्याला सपोर्ट करायला हवा, आपली एक मैत्रीण म्हणून. त्यांनी मला त्यांच्या काही म्हणजे मैत्रिणींच्या, मित्रमंडळींच्या, रिलेटिव्हच्या अशा ऑर्डर आणून द्यायच्या. मग मी त्या कंप्लीट करून द्यायचे. पण मग त्यावेळेला तब्येतीचे त्रास जाणवले नाहीत तेवढे? नाही, तेव्हा माझी प्रॉपर ट्रीटमेंट चालू करून मी माझे सर्व रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल आणले होते. बरं. 1-1.5 वर्ष मी पूर्ण माझ्या हेल्थवरच काम केलं होतं. काय काय केलंस? मुळात माझं डायटिशियन प्लॅन बनवून घेतला होता, कारण ते माझं गरजेचं होतं. त्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय खायचं, काय नाही खायचं हे सगळं त्या डायटिशियननी प्लॅनमध्ये दिलं होतं. माझी आई माझ्यासाठी मुंबईला येऊन राहिली होती, कारण तिला माहिती होतं की ही काही करणार नाही, आपणच जाऊयात. आई राहिली, तिने माझं पूर्णपणे प्रॉपर डायटिशियनच्या प्लॅनप्रमाणे तिने माझी केअर घेतली. आणि त्याच्यानंतर माझे सगळे एक्सरसाइज, योगा, चालणं ते सगळं ठेवलं. आणि त्याच्यानंतर माझे रिपोर्ट आम्ही परत केले, तर माझे रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल आले होते, सुधारणा झाली होती. आणि डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे की गोळ्या औषधं तुम्हालाही बंद करता येणार नाहीत. ते तर फक्त इन्सुलिनवरनं माझं गोळ्यांवर आलं. ती पण खूप मोठी अचीवमेंट आहे. मग ते गोळ्या चालूच ठेवायला सांगितल्या मला. पण एक ते बोलले तुम्ही स्वतः आहे ना, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. तुम्ही जर विचार केलात ना की नाही मी ह्याच्यातून बाहेर नाही पडू शकत, तर ते कधीच होऊ शकत नाही. तुमच्या मनाची तुम्ही तयारी ठेवा की नाही मला ह्या सगळ्या गोष्टींवर मात करायची आहे. माझी 2 मुलं आहेत आणि मला त्यांच्यासाठी पुढचं आयुष्य जगायचं आहे. आणि मेन तर तुम्ही फ्रेश होऊन तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. तुम्ही कशात तरी स्वतःचं मन गुंतवा. आणि ते मन गुंतवण्यासाठी मी हा छोटासा बिझनेस चालू केला. तर हे केक्स, कुकीजच्या ऑर्डर्स तुला यायला लागल्या, पण फराळाच्याही ऑर्डर यायला लागल्या, त्याबद्दल काहीतरी सांग ना. म्हणजे असं झालं होतं की मी दिवाळी आपल्या घरात आपण नॉर्मल बनवतो आणि शेजारी वगैरे पण आपण म्हणजे आहे की आपण त्यांना प्लेट देतो. तशी माझी एक मैत्रीण आली होती, ती जॉबला आहे आणि ती आली होती तिला मी फराळाची प्लेट म्हणजे आल्यावर फराळ देतो तसं दिला. तर तिला ते खूप आवडलं. तर मला बोलली की मला डब्यात पॅक करून दे, माझ्या मुलासाठी हवं आहे. तर आता मैत्रीण आहे तर मग मी दिलं तिला की ठीक आहे घेऊन जा. आणि ती डायरेक्ट ना तिच्या ऑफिसला गेली. आणि ऑफिसला गेल्यावर ना तिच्या ऑफिसमधल्यांनी ना दुपारी लंचमध्ये सगळ्यांनी ते फराळ टेस्ट केलं. त्यांना ते इतकं आवडलं की मग तिला ते सांगायला लागले की अरे विद्या तू स्मिताला सांग, म्हणजे तुझी फ्रेंड आहे तिला सांग ना की आम्हालाही दे म्हणून. आता आपण वर्किंग वुमन आहोत, आपल्याला तेवढा वेळ नाही आहे फराळ बनवायला. मग तिने मला रिक्वेस्ट केली की स्मिता प्लीज दे ना, म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपला आवडलं आहे तुझं. तर मी तिला म्हटलं अगं बाई मला भीती वाटते, कारण मी कधी फराळ असं एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेलं नाही आहे. म्हणजे आपण घरात थोडंसं अर्धा किलो पाव किलोचं करतो. तर तिला म्हटलं मला तरी कसं ना नाही जमेल बिघडलं तर काय करू. तर ती बोलली एक काम कर, तू ना तुझ्या घरात बनवतेस ना तेवढंच बनवून रोज एक ऑर्डर फक्त कंप्लीट करून दे. म्हणजे त्याप्रमाणे ना तुझ्या 8 दिवसात 8 ऑर्डर पूर्ण होते. ठीक आहे म्हटलं चल बघू, प्रयत्न तरी करते. पण मी केला आणि झालं ते खूप. म्हणजे मी तो फराळ दिला आणि त्या लोकांना एवढा आवडला, ते सगळे खुश झाले. आणि तिथून माझ्या दिवाळी फराळाच्या बिझनेसची सुरुवात झाली. त्याच्यात लाडू होते का हे? हो, लाडूमध्ये आपला बेसन लाडू होता. बरं. ओके. आणि मुगाचे लाडू होते, चकली होती, चिवडा होता, शंकरपाळ्या होत्या आणि सगळ्यात स्पेशल आमची होती ती करंजी. माझ्याकडच्या करंज्या आहेत ना त्या आमच्या लेयर्डवाल्या, म्हणजे त्याला पुड्याच्या करंज्या पण म्हणतात, पण त्या रव्याच्या असतात, मैदा वापरत नाही. आणि त्या गुळातल्या, म्हणजे साखरेच्या ऐवजी आम्ही गुळ वापरून बनवतो त्या. माझ्या आईकडची ती स्पेशालिटी आहे. तर ते मला कसं सवय आईकडे बनवायची ते, म्हणून मग मी ते बनवलं आणि दिलं. तर त्या लोकांना ती करंजी ही वेगळं वाटलं, कारण आपल्याकडे रेग्युलर करंजी दिवाळीची वेगळी असते आणि आमच्याकडची ती खूप आवडली. आणि आत्ता त्या करंजीचं प्रोडक्शन माझं दिवाळीचं
कमीत कमी 400 किलो असतं. जबरदस्त. म्हणजे ती 1 किलो करंजीची ऑर्डर आणि आत्ताची ती करताना घाबरलेली स्मिता करंजी आणि स्मिता. आजची. म्हणजे खूप खूप वेगळं, म्हणजे खूप मला सपोर्ट मिळाला घरातल्यांचा, माझ्या आईचा, आणि आज मी एवढं मोठं प्रोडक्शन करायची माझ्यात हिंमत आली. मग आता औषधं गोळ्या चालू असतील, पण आता जाणवत नाही यापैकी काही, नाही. कारण की बिझी शेड्यूल आहे. हो. ओके. सो हे जे तू आता ह्यात स्वतःमध्ये बदल केलास, कुठेतरी एक्झिबिशनची तुला माहिती कळली असेल, कुठे भाग घेतलास का तू त्यानंतर? हो, माझं म्हणजे असं कोविड झालं की संपल्यावर. कोविड संपल्यावर सगळं रेग्युलर झालं. ऑफिसेस चालू झाले, कंपन्या चालू झाल्या, माझीही तब्येत चांगली झाली होती. आणि आता असं झालं की आपलं प्रोडक्ट वाढायला लागले, माझ्या ऑर्डर्स वाढायला लागल्या. मग ते मला एकटीला झेपेनाशा झाल्या. मग मी एक हेल्पिंग हँड घेतला, लेडीज. मग तिच्या मदतीने आम्ही दोघीजणी चालू केलं काम. घरातूनच चालू केलं. मग असं झालं की दोघींनी करतोय. मग कुठेतरी असं झालं होतं की आपलं प्रोडक्ट इतके लोकांना आवडत आहेत, तर त्याला डिस्प्ले हवं, म्हणजे कुठेतरी डिस्प्ले द्यायला हवा. कुठेतरी बरोबर. आपण त्यांना ते आपल्याला आता ऑर्डर मिळवायची गरज आहे, कारण माझी फायनान्शियल कंडिशन पण तेव्हा खराब होती आणि मला त्या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं. बरोबर. म्हणून मग असा विचार केला की आपण, माझ्या 2-3 मैत्रिणी कंपनीमध्ये आहेत, तर त्यांच्या कंपनीमध्ये एक्झिबिशन्स होतं उबेरामध्ये. मग ती मला बोलली की ताई असं असं आहे, स्मिताताई माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते, माझ्या ह्याच्यात आहे, तुम्ही कराल का कॉर्पोरेट? तर म्हणलं बाबा, म्हटलं ते तर एकदम भारी आहे, हायफाय, म्हणजे एकदमच मोठं ऑफिस आहे ते. म्हटलं मला कसं जमेल, म्हणजे मला तर इंग्लिश बोलायला पण एवढं नाही जमत. ती बोलली नाही ताई चालेल, तुम्ही या, बघू आपण काय करायचं. मग मी मिस्टरांशी या विषयावर बोलले. म्हटलं ते खूप मोठं ऑफिस आहे आणि मी तर बाबा मराठी मुलगी आहे, माझं शिक्षणही मराठीतूनच झालेलं आहे, आणि म्हणलं मी तिथे कसं बोलणार ना. काही मला लोकं फॉरेनर्स पण आहेत त्यांच्याकडे, जर त्यांनी काय विचारलं तर मग माझा लँग्वेजचा इश्यू येणार. मी कसं माझ्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगू. माझे मिस्टर बोलले की नाही, एक काम कर, हे बघ तू घाबरू नको, तू हिंदीत सांगण्याचा प्रयत्न कर. मराठीत तर तुला येतं, पण हिंदीतही तू सांगू शकतेस. आणि अजूनही जर नाहीच झालं तर आपल्या प्रोडक्टवर आपण आपल्या प्रोडक्टची माहिती ही इंग्लिशमध्ये दिलेली आहे. बरोबर. त्यांना तू ते वाचायलाच सांग. आणि त्याच्यातूनही नाहीच समजलं तर मला फोन लाव, मी फोनवर सांगेल. आणि माझी एक फ्रेंड होती, ती चांगली प्रॉपर इंग्लिश बोलू शकत होती, ती पण मला खूप सपोर्ट केला. ती बोलली स्मिता तुम्ही घाबरू नका, मी आहे, काही वाटलं तर मी हँडल करेन, तुम्ही भाऊंना लगेच त्रास देऊ नका, म्हणजे बोलू नका. म्हटलं ठीक आहे, पहिल्यांदाच करते आहे, मनात भीती होती, धाकधूक होती, कसं होणार, पण झालं. गेले प्रोडक्ट घेऊन, जाम घाबरले. पहिला म्हणजे एंट्री केल्यावर डिस्प्ले लावला आणि मिस्टरांना फोन करून रडायला लागले. नाही म्हटलं मला नाही होणार, तुम्ही या. मला म्हटल्यात नाही मी येतो, पण तू पहिलं सुरुवात कर, तू सुरुवात कर, मी येणार, तू नको काळजी करू, मी येतो. म्हटलं ठीक आहे. सुरुवात केली आणि नॉर्मल सगळे मराठीत हिंदीत असे बोलणारे पण कस्टमर सुरू झाले. छान वाटलं. मग हळूहळू भीती कमी झाली. 1-2 इंग्लिशमध्ये येणार होते तर मी थोडंफार बोलले, आणि त्यातून काही नाही समजलं तर ती माझी फ्रेंड होती, तिने हँडल केलं. मिस्टर काय आले नाहीत. मला म्हणले मी येतो, पण नाही आले. ते बोलले बघ मी असं बोललो म्हणून तरी तू सुरुवात केलीस, बरोबर. नाही तर तू शेवटी डिपेंड किती दिवस राहणार ना. बरोबर. शेवटी तुझा बिझनेस आहे, हा तुला वाढवायचा आहे, मी पाठीमागून तुला सपोर्ट करणार, पण तो कसा वाढवायचा तो तू ठरव. जोपर्यंत पाण्यात नाही पडत पोहता नाही. हां बरोबर. ते तसेच बोलले की तू पाण्यात पडलीस, आता तुला यायला लागलं, तुझी भीती पण गेली, होऊन जाईल आता हळूहळू. आणि तो एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. म्हणजे खरंच मला वाटलं नव्हतं की मी पहिलं एक्झिबिशन एवढं सक्सेसफुली करेन, आणि माझ्या प्रोडक्टला एवढं आवडलं की ते एक्झिबिशन, ते कस्टमर आजही माझे अजून कस्टमर आहेत. जबरदस्त. ते सुंदर, चांगला सेल झाला तिकडे. चांगला सेल झाला. त्यानंतर साधारण किती एक्झिबिशन केली? साधारण तरी मी एक 15-16 केले, कॉर्पोरेटच केले. ओके. हां, तर कॉर्पोरेटमध्ये मला चांगला रिस्पॉन्स मिळत होता. कॉर्पोरेटमध्ये होत असेल ना, कारण की बायकांना वेळच नाही आहे. आणि मला कसं की तेव्हा माझी मुलगी छोटी होती, म्हणजे त्या दोघांना पण मला सोडून बाहेर जायचं नव्हतं. आणि एकच बाई कामाला होती तो. हां, तेव्हा एकच बाई होती.
मग नंतर ना हळूहळू मग 2, कारण मला मी एक्झिबिशनला गेल्या मग मुलांचं काय, हो. घरातल्या कामाचं काय, म्हणून मग मी घरातल्या कामांसाठी मग एक आम्ही ठेवून दिली मेड, की जेणेकरून म्हणजे बाकीचं घर. नवऱ्याचा सपोर्ट इतक्या ह्याच्यावर होता की घरात कामाला बाई सुद्धा चालत होती, हो, सगळ्याला बाई चालत होती. हे पण महत्वाचं आहे महत्त्वाचं आहे. की पुरुषांनी त्या नाही, इतका आणि मेन सपोर्ट त्यांना करणं. माहिती होतं की माझी तब्येत जर बिघडली परत, हम्म, तर मात्र मग मला उठणं कठीण होणार आहे. बरोबर. आणि जर मी उठली आहे आणि आता स्वतःहून मी काहीतरी चालू करते, तर त्यांना असं होतं की तू फक्त कर, हम्म, बाकी आपण बघू. हम्म, तू स्वतःच्या शरीराला त्रास देऊन तू कुठली गोष्ट आता करू नको, हळूहळू का व्हाय नाही पण तू कर. आणि मग प्रोडक्शन वाढल्यावर मग त्यांनाही कळालं की हिला आता ते झेपणार नाही. हम्म, 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 मग त्यापेक्षा मग एक बाईच ठेवलेली बरी पडेल आपल्याला. आणि मुलांवरही लक्ष द्यायला कोणीतरी पाहिजे, कारण आई किती वेळा येणार ना पुण्यावरून मुंबईला. बरोबर आहे. त्यामुळे मग आमचा डिसिजन झाला की नाही, ठीक आहे, आपण मेड ठेवूयात, जेणेकरून ती मुलांकडे पण बघेल, म्हणजे येता साधारण जाता 2 बायका लागल्या आता लागल्या आपल्याकडे कामाला. कामाला. ओके. घे भरारी बद्दल कशी माहिती कळली आणि कधी केलं पहिलं आणि कसा एक्सपिरियन्स होता आणि किती इन्व्हेस्टमेंट केली? मी 2024ला घे भरारीचं रजिस्ट्रेशन केलं आपण. तेही माझ्या एका मैत्रिणीकडूनच मला कळालं. ती मला बोलली की ते काहीतरी आपल्या घे भरारीमध्ये येतात एक्झिबिशनला खरेदी करायला, कस्टमर म्हणून. तर ती बोलली, "अगं, खूप छान एक्झिबिशन आहे ते. तुझं प्रोडक्ट ना तिथे 100% जाणार. तू एकदा ट्राय कर." मग मला आता माहीतच नव्हतं. मग माझी वहिनी पुण्यामध्येच आहे, ती आपले मेंबरशिप घेतलेली आहे. मग तिच्याशी मी बोलले की अगं, असं असं पुण्यामधलंच आहे घे भरारी. मग ते काय आहे? मग तिने मला सांगितलं की ताई, ते असं असं फेसबुक ग्रुप आहे, तिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले करू शकता. म्हणजे एक्झिबिशन आणि हे दोन्ही तुमचं काम होणार आहे. तुम्ही तिथे पोस्ट टाकू शकता. मग तुमचं जर कुणाला आवडले प्रोडक्ट, तर ते प्रोडक्टच्या ऑर्डरही तुम्हाला भेटतील ऑनलाईन. ऑनलाईन. मग म्हटलं ठीक आहे. मग मी फेसबुक ग्रुप जॉईन केला. मग मला कळालं की तिथे आपल्याला व्हेरीफाईड सेलर हे पण व्हायला लागतं. मग मी तेही मेंबरशिप, म्हणजे ते आपण रजिस्ट्रेशन करून घेतलं. प्रॉपर सगळं केलं आणि पोस्ट टाकायला सुरुवात केली. मग एक्झिबिशनबद्दल कळालं की मग एक्झिबिशनच्या ग्रुपमध्ये ॲड झाले. आता एक्झिबिशनसाठी मी ट्राय करत राहिले. जवळजवळ 7-8 महिने तरी मी ट्राय केलं. मग नंतर मला बोरवली एक्झिबिशनमध्ये एंट्री मिळाली, न्यू कमर्समध्ये. म्हणजे तिथून माझा लाईफ किंवा माझ्या व्यवसायाला नवीन दिशा मिळाली असं मी म्हणू शकते. इतका तो एक्झिबिशन माझ्यासाठी म्हणतात ना, खूप मोठं सक्सेस देणारं हे झालं, ठरलं, पॉईंट ठरला तो माझ्या किती लाईफमध्ये. सामान होतं तुझ्या डेस्कवर त्यावेळेला? त्यावेळेस माझ्या डेस्कवर दिवाळी एक्झिबिशन होतं ते, आणि आपला स्पेशालिटी दिवाळी फराळ, तो सगळा आम्ही डिस्प्ले केला होता तिथे. आणि त्यावेळेस माझा जवळजवळ एक 2.25 लाखाचा सेल मला मिळाला. म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठा होता. म्हणजे वन डे एक्झिबिशनमध्ये 25-20 हजार असा सेल असतो. कॉर्पोरेटमध्ये आमचा अंदाजे 30पर्यंत, खूपच खूप. पण तो मला 2.25 लाख रुपये, म्हणजे माझ्यासाठी तो टर्निंग पॉईंटच ठरला की नाही, आता आपण घे भरारी एक्झिबिशन्सच करायचं आहे. आणि लोकांना ते माझं एवढे आवडले दिवाळी प्रोडक्ट, की लोकांनी समोरून मला दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर माझ्या बुक केल्या, प्री बुक, आणि तेही ॲडव्हान्स देऊन. ते खूप मोठं म्हणजे मला हे झालं की बाबा किती छान ना, की कस्टमरला आवडलं आणि ते लगेच, मॅडम आमची ही ऑर्डर आहे, हे आम्हाला घरपोच डिलिव्हरी हवी आहे. मिस्टरांशी बोलले, म्हटलं मग आपण पनवेलवरनं ह्यांना डिलिव्हरी कशी देणार? ते बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू घे, मी गाडी घेऊन येईल, मी तेही करेल, तू घे ऑर्डर, बस तू कर. मग झालं, ऑर्डर घेतल्या त्या सक्सेसफुली. पहिल्यांदाच तेवढ्या मोठ्या ऑर्डर आम्ही दिवाळीच्या त्यांच्या घेतल्या. आणि दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही सेम भाटिया हॉलच्या बाहेर गाडी आणून लावली. सगळ्या कस्टमर्सला कॉल केले आणि लिटरली लोक येऊन ऑर्डर घेऊन गेले. मस्त. आणि दिवाळीच्या नंतरनं त्यांनी आम्हाला लगेच रिव्ह्यू पण दिले की ताई, खूप सुंदर प्रोडक्ट होते, आम्हाला सगळ्यांना आवडले, आणि आम्ही आता तुमच्याकडून कायमस्वरूपी म्हणजे तुमचे लाडू आणि जे काही आहे ऑर्डर्स, ते आम्ही तुम्हाला देत राहू.
खूप सुंदर वाटलं. खूप अभिमान वाटला असेल घरच्यांना. खूप खूप म्हणजे मला स्वतःच्या प्रोडक्टवर जो कॉन्फिडन्स होता तो अजून वाढला. मला माहितीच होतं की आपले प्रोडक्ट हे छानच आहेत, कारण मी स्वतः ते बनवलेत, माझ्या स्वतःसाठी बनवलेले होते ते लाडू. कारण मी शुगर असल्यामुळे मला खूप गोड खायची क्रेविंग आहे, खूपच. आणि ते गोड खाणं बंद झाल्यावर काय होतं ते मला माहिती आहे. आणि बंद करा म्हणल्यावर ते अजून खावंसं वाटतं. म्हणून मग असं झालं की नाही, मग मी काहीतरी वेगळं पर्याय निवडत होते की ज्याच्यातून आपली शुगर पण एकदम वाढणार नाही आणि कधी खाऊशी वाटलं तर ते खाऊ शकते. असे मी ते लाडू शुगर फ्री मध्ये बनवले होते, खजूर बेस्ड. त्यात गुळ पण नव्हता आणि साखरही नव्हती. तर ते आणि लोकांना आवडल्यावर मला ते इतकं बरं वाटलं की समाधान की. आणि लोक मला सांगायचे की आम्हालाही शुगर आहे, मग कधीतरी खाऊशी वाटतं ना तर इथं ते तुमचे प्रोडक्ट ना आम्हाला आवडले, कधीतरी आम्ही खाऊ शकतो ते. मग ते मला समाधान वाटलं की मी काहीतरी केलं असं. नक्कीच. या 2 बायका ज्या होत्या तुझ्याकडे, आता त्या 10 बायकांपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो मला वाटतं तू सगळ्या आपल्या प्रेक्षकांना जरूर सांग की एवढ्या दुखण्यांमधून, एवढ्या फायनान्शियल कन्स्ट्रेंट होते, घरात पैशाची कमतरता होती, तरी पण इतका मोठा जर्नी तू कसा पार पडलास. आणि घे भरारीचं जे रेंट असतं हे बऱ्याचदा जास्ती असतं, तर ते रिकवर करताना तुला काही जे प्रेशर्स येतात त्याबद्दल पण जरूर सांग. आता मेन आहे की घे भरारीचं रेंट जास्त असतं, पण तिथला कस्टमर बेस जर बघितला ना आपण तर तो खूप मोठा आहे. तर त्याचं मला असं कधी प्रेशर आत्तापर्यंत तरी नाही जाणवलं, म्हणजे देवाच्या कृपेने. कारण माझे प्रोडक्ट लोकांना आवडत आहेत. एक आहे की त्यांना सॅम्पल देणं गरजेचं आहे. बरोबर. सॅम्पल दिले की आमचे प्रोडक्ट ऑन द स्पॉट लोक 4-4, 5-5 डबे घेऊन खाऊन बघा. खाऊन बघा बस. सॅम्पलिंगमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. बरोबर. पण मग त्याच्यामुळे मला बिझनेसही मिळतो. त्याच्यामुळे मला रेंट असं कधी वाटलं नाही की जास्त आहे. माझा रेंट रिकवर आत्तापर्यंत नेहमीच झालं, काहीच इश्यू नाही आला. इवन माझं प्रॉफिटही आणि माझे प्रोडक्ट कॉस्ट दोन्ही निघालेलं आहे. आता माझं पहिलं जेव्हा एक्झिबिशन घे भरारी बरोबर झालं तेव्हा माझ्याकडे 2 लेडीज होत्या. पण मला नंतरनं रेग्युलर घे भरारी एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होण्याचा चान्सेस मिळाले आणि मग मात्र प्रोडक्शन वाढलं. म्हणजे जिथे आम्ही 1 किलोचं प्रोडक्ट माझं दिवसाला मी नॉर्मल 1 ते 5 किलोपर्यंत आम्ही दोघीजणी करत होतो, ते दिवसाला 70-80 किलोपर्यंत गेलं. मग मात्र मला झेपेनाचं, म्हणजे आम्ही दोघी तर ते शक्यच नव्हतं. मग आता माझ्याकडे जवळजवळ 10 लेडीज आहेत कामाला. जबरदस्त. तेवढ्या सगळ्यांचे पगार पगार देणं आहे. आणि आपले जर मला 4 एक्झिबिशन्स मिळत आहेत महिन्याला तर तेवढं माझं सेल पण होतं. आणि तू बाहेरगावची प्रदर्शनं करतेस, कित्येकदा असं असतं की बाहेरगावी जाऊन तो प्रॉफिट मार्जिन मिळतं का ह्या छोट्या प्रोडक्टला, असं तुझ्यासारख्या अनेक जणांना वाटत असेल. म्हणजे तुला नाही वाटत आहे पण बाहेर बघणाऱ्यांना वाटत असेल. सो त्यांच्यासाठी काही सांगू शकतेस का, तू हे सगळं कसं करतेस? आता कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ते तुझ्याकडून प्रेरणा घेतील. माझं म्हणणं असं आहे की आपण बाहेरगावी करतो तेव्हा एकतर मी स्वतःचं प्रोडक्टचा प्रमोशन करण्यासाठी मी ते प्रोडक्ट म्हणजे घेते एक्झिबिशन्स, की मला कस्टमरपर्यंत रीच व्हायचं आहे. आता हे माध्यम आहे माझ्यासाठी एक्झिबिशन आपलं घे भरारीचं. मग तिथून मी लोकांपर्यंत गेले तर लोकांना जर माझे प्रोडक्ट आवडले तर मला ते रेग्युलर कस्टमर मिळणार आहे, मी हा विचार करते आहे. भले स्टार्टअप ज्यांचं आहे त्यांनी फक्त तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन ठेवा. जर तुमची प्रोडक्ट क्वालिटी चांगली असेल ना तर लोक 101% तुमचं प्रोडक्ट घेणार. आणि मी जिथे जिथे आत्तापर्यंत टचवूड गेली आहे ना, मला तिथून सगळ्या रिपीट ऑर्डर चालू आहेत. तू नागपूर, बँगलोर सारख्या शहरांमध्ये आमच्याबरोबर केलीस. आता हे तर खूप लांब आहे, जाऊन येऊन कॉस्टिंग आणि हे. मग तिथून रिपीट ऑर्डर्सला कसं डील करतेस किंवा येतात का मुळात? हां, मग आता तेच आहे की लांबच्या ऑर्डर माझ्या आता यायला सुरुवात झाली आहे. मग आता आम्ही त्यांच्यासाठी काय पर्याय निवडला आहे की आम्ही ॲमेझॉनवर आमचं आता सध्या लिस्टिंग केलं. ओके, म्हणजे जेणेकरून बाहेरच्या लोकांना आपले प्रोडक्ट ॲमेझॉन थ्रू मिळतील. आता आम्ही स्विगी, झोमॅटो, ऑनलाईन प्रत्येक पोर्टलवर आम्ही रीच होण्याचा प्रयत्न करतो आहे. बरोबर. प्लस मी 1-2-3 कुरिअरवाले जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेलं आहे की प्रोडक्ट आमचे व्यवस्थित घेऊन जायचं. फूड म्हणून जे म्हणजे फूड पॅक्ड फूड आहे तर आपण ते प्रॉपर त्याचं पॅकेजिंग करतो नीट.
आणि ते आता मी जवळजवळ लास्ट मंथमध्ये 4 ते 5 ऑर्डर बेंगलोरला पाठवल्या आणि त्या व्यवस्थित केल्या आणि लोकांनाही त्या आवडल्या. आता मध्यंतरी कोल्हापूर एक्झिबिशन झाला, तिथेही एक कस्टमर बेळगाववरून आली, त्यांनाही ते प्रोडक्ट हवे होते. ते मला बोलले, मॅडम मला महिन्याला हवेत लाडू, तर तुम्ही आम्हाला पाठवा. मग ते आपण असं आहे की तुमचे प्रोडक्ट जर चांगले असतील ना तर रिपीट ऑर्डर ह्या येणारच. त्याच्यासाठी तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. क्वालिटी, कन्सिस्टन्सी या सगळ्या हो, गोष्टी हो. खूप महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाचे आहे. आता हे 10 लोक तुझ्याकडे आहेत, ह्यांचं सगळ्यांचं रोलिंग वगैरे तुझं सगळं व्यवस्थित होतं. व्यवस्थित आहे. तेव्हा जेव्हा तू अशी मागे वळून बघतेस की 2 आणि 10 आणि ओव्हरऑल तेव्हाचं प्रोडक्शन आणि आत्ताचं, तेव्हाचं इन्कम आणि आत्ताचं, ही तुलना थोडी आर्थिकदृष्ट्या आम्हाला सांगशील? पहिलं बघितलं तर तेव्हा प्रोडक्शन कमी होतं, तेव्हा काही वाटत नव्हतं. पण आता प्रोडक्शन वाढलं, मग पैशांचं फायनान्शियल तुम्हाला सपोर्टची गरज आहे. बरोबर. तर बऱ्यापैकी फायनान्ससाठी मिस्टरांनी हेल्प केलीच. ओके. पण मध्यंतरी मग जास्त मोठ्या प्रोडक्शन वाढल्यामुळे दिवाळीच्या वेळेस आम्ही मग एक लोन घेतलं बँकेमधून मी, कारण मला शॉपचं माझं स्वप्न होतं. मी जानेवारी महिन्यामध्ये माझं स्वतःचं प्रोडक्शनसाठी मी शॉप घेतलं. आमचं म्हणजे प्रोडक्शनसाठी आम्ही शॉप घेऊन तिथे चालू केलं, शिफ्ट केलं. माझं जो घरातला बिझनेस होता तो दुकानामध्ये शिफ्ट केला. जबरदस्त. कारण एवढं प्रोडक्शन वाढलं की ते घरातून आता करणं शक्य नव्हतं. ते आपल्याला कुठेतरी कमर्शियल लेवलला आणायलाच लागणार होतं. मग ते स्वप्न माझं पूर्ण झालं. मग त्याच्यासाठी मला फायनान्सची गरज होती. मग आम्ही बँकेतून लोन घेतलं छोटं. ठीक आहे. मग त्याचे EMIचा प्रश्न मला आला. एक सांग, लोन घेताना छोट्या व्यावसायिकांना अनेकदा भीती वाटते, तशी तुला वाटली का? आता लोन घेताना भीती ही वाटणारच की बाबा आपलं कधीतरी नाही झालं तर आपण काय करायचं. मग त्याला कशी मात केली? तर माझ्याकडे मेन तर असं होतं की मी आतापर्यंत जेवढे एक्झिबिशन्स केले त्याच्यातून थोडाफार फंड मी साईडला ठेवून दिला होता की जेणेकरून आपलं रेंट दुकानाचं आहे ते माझं निघेल आणि दुकानातून आपलं प्रोडक्ट जातच आहे. ते पैसे आम्ही दुकानातले पैसे ते तिथे साईडलाच ठेवतो आणि एक्झिबिशनचा जो सेल होतो त्याच्यातून मी माझ्या हेल्पर्स लोकांचे किंवा माझ्या वेंडर्स लोकांचे पेमेंट्स असतात ते मी करते. म्हणजे आतापर्यंत तरी मला दुकान घेतल्यापासून असा काही बाकीचा प्रॉब्लेम फायनान्सचा जाणवला नाही. आणि कर्ज मिळायला काही अडचण आली का? एक छोट्या व्यावसायिकाला असं नेहमी वाटतं की मला कर्ज मिळायला अडचण येईल, तर असं काही आली का तुला अडचण? अडचण तर ही येतेच. तुमचं जर डॉक्युमेंटेशन क्लिअर नसेल तर मात्र ते बँकवाले तुम्हाला विचारतात. तेच, कारण की तुझं GST सगळंच आहे व्यवस्थित क्लिअर. आम्ही पूर्ण प्रॉपर सेटअप केला. म्हणजे आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला आणि मी घे भरारीमध्ये एंट्री केली त्याच्यानंतरच आम्ही हे सगळे डॉक्युमेंटेशन काढून घेतले, कारण मला पुढे बिझनेस वाढवायचा होता आणि मला दिसत होती माझी ग्रोथ की आता माझी ग्रोथ होतीये आणि आपल्याला पुढे जाऊन हे डॉक्युमेंटेशन लागणार आहे. आम्ही उद्यम, MSME, GST सर्व लिगल डॉक्युमेंटेशन, इव्हन आम्ही आमच्या प्रोडक्टचे सगळे लॅब टेस्टिंग करून घेतलेले आहेत. फॅन्टास्टिक. जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या प्रत्येक प्रोडक्टची आपण काढून घेतलेली आहे. कारण लोक विचारतात मग ह्याच्यात किती न्यूट्रिशन आहे, त्याच्यात किती फॅट आहे, आणि हे लोक विचारणार. आपल्याला माहिती आहे फूड प्रोडक्ट आहे, त्याची एक्सपायरी डेटबद्दल विचारतात. आम्ही सर्व टेस्ट करून घेतल्या त्या. म्हणूनच खूप अभिमान वाटतो. ॲक्च्युली हा इंटरव्ह्यू घेताना माझ्याच अंगावर काटा येतो. इतकं जबरदस्त काम तू केलेलं आहेस, खूप छान. म्हणजे आता पुढे तुला हा ब्रँड कुठे न्यायचा आहे? काय स्वप्न आहे तुझं? आता माझं स्वप्न आहे, आम्ही आता ब्रँडिंगमध्ये उतरतो आहे. आपला छोटासा व्यवसाय आहे तो मोठा करायचा आहे. म्हणजे हे जे पॅकेजिंग आहे याच्यामध्ये बदल होईल आता? हो. आता आमचं नक्की आम्ही पॅकेजिंग वेंडर्स वगैरे बघितलेले आहेत. आपलं बोलणं झालेलं आहे, कोटेशन आलेलं आहे. एवढ्या 1 ते 2 महिन्यामध्ये आमचं पूर्ण पॅकेजिंग आम्ही बदलतो आहे. ब्रँडिंगमध्ये आता काम चालू आहे. सोशल मीडियासाठी आमचं चाललेलं आहे. मेन तो सगळ्यात मोठा हे आहे फोकस, की आता आपल्याला सोशल मीडियावर यायचं आहे. पॅकेजिंगवर काम केल्याने काय फरक होईल बिझनेसमध्ये असं वाटतं? आता पॅकेजिंग आणि ब्रँडिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे बिझनेसचा. मला आता असं वाटतं की कुठलाही पदार्थ हा पहिला डोळ्यांनी अनुभवला जातो आणि मग तो जिभेने चव घेतली जाते. तर त्याच्यामुळे तो ग्राहकांच्या मनापर्यंत जर पोचायचा असेल तर आपल्याला पॅकेजिंगवर नक्कीच काम करायला पहिलं डोळ्यांनीच पहिलं त्यांना अनुभव दिसता क्षणी त्यांना की बाबा प्रोडक्ट छान आहे.
म्हणून आम्ही आता सध्या ब्रँडिंग आणि पॅकेजिंगवर उतरलेलो आहोत. आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. एवढ्या 1-2 महिन्यामध्ये आपण ते करणार आहोत. आणि मला असं वाटतं की बिझनेसमध्ये पॅकेजिंगचा खूप मोठा भाग आहे. त्याच्यामुळे आपला बिझनेस नक्कीच पुढे अजून वाढू शकतो. म्हणून पॅकेजिंग हे गरजेचं आहे. म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंग या दोन्ही फ्रंटला आता काम करायचं आहे आपल्याला. बेसिक सगळं स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे आता. हो. आणि शॉप घ्यायचं एक काहीतरी फ्रंट ह्याला, ते पण त्याबद्दलही नक्की सांगशील? हो, आता माझं शॉप आहे ते आता सध्या आम्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी घेतलेलं आहे. आणि माझं स्वप्न आहे की मला आता मेन मार्केटमध्ये आमचं स्वतःचं डिस्प्लेसाठी शॉप घ्यायचं आहे. आणि ते मी ह्या दिवाळीपर्यंत तरी माझा प्रयत्न आहे की मी फ्रंट साईडला चांगलं मोठं शॉप घेऊन माझे स्मिता स्वीट कॉर्नर ह्या नावाने मी चालू करणार. आता नवऱ्याचं काय म्हणणं आहे याबद्दल? काय नोकरी वगैरे सोडायची आहे का? नवऱ्याचं असं आहे की तू कर. आणि आता सध्या आमचं तेच चालू आहे की साईड बाय साईड तर ते पूर्ण तेच बघताय. आता लिटरली माझं फोटोपासून शूटपासून प्रोडक्टचं सगळं ऑनलाईन मार्केटिंग सगळं तेच बघतायत. आणि हळूहळू आता ते सुद्धा इंटरेस्ट घेत आहेत. त्यांना कळतं आहे की बायको आता पुढे चालली आहे, आपण तिला सपोर्ट देऊन तिच्या खांद्याला खांदा लावून काम करायलाच हवं आहे. म्हणजे उलटं पण होऊ शकतं. हो, ते येणार आहेत. ते आता माझ्याबरोबर येणार आहेत. आता आम्ही दोघांनी मिळून सुरुवात करायची असं ठरवलं आहे. शॉप घ्यायचं आणि मग ते जॉब सोडणार आणि ते दुकानाचं बघणार आहे. आणि स्मिता स्वीट कॉर्नरला आता हक्काचा बिझनेस पार्टनर मिळणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुला बरेचसे कस्टमर भेटले असतील, चांगले वाईट. कधी आपण टेस्टिंग देतो तर लोक तोंडही मुरडतात, आपल्याकडे नाक मुरडतात असं म्हणून. सो चांगल्याही अनुभवाबद्दल सांग आणि काही वाईट अनुभव आले असतील या प्रवासात तेही सांग. आता चांगले अनुभव म्हणजे असं होतं की आपले काही कस्टमर्स, म्हणजे मी एक सांगते रिव्ह्यू. आपल्या स्टॉलवर घेवारारीच्या मी एका मुलीला, बहुतेक नवीन लग्न झालेली मुलगी असेल, तिने आमचे लाडू टेस्ट केले आणि तिच्या डोळ्यामध्ये ना लिटरली पाणी आलं. मला जरा थोडंसं शॉकिंग होतं की डोळ्यात पाणी आलं तिच्या. मग म्हटलं काय झालं ताई, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तर ती बोलली नाही, मला ना माझ्या आईची आठवण आली. म्हणजे मला एवढं मोठा शॉक बसला की ती बोलली आईची आठवण आली. मग तिला म्हटलं काय ग, म्हणजे काय झालं? तर बोलते नाही, माझी आई नाही आहे, पण माझ्या आईचे लाडू ना सेम तुमच्या हातासारखे असतात, म्हणजे तुमच्या हातच्या टेस्टसारखे. ती माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती, खूप मोठी अचिव्हमेंट होती म्हणायला लागेल तर. की एका मुलीने तिच्या आईच्या हाताच्या चवीचं माझ्या हाताच्या चवीबरोबर कम्पेअर केलं. मला खूप आवडला. ती बोलली नाही ताई, खूप सुंदर लाडू आहेत आणि मला आईची आठवण आली. ती नाही आहे, पण मला ना त्यात तुमच्या हाताच्या टेस्टमध्ये तिची आठवण झाली. असे कितीतरी कस्टमर आहेत की मला नेहमी सांगणार की मला ना ताई तुमच्या हाताचे लाडू आहेत ना ते खूप सुंदर आहेत आणि मला ह्याची आठवण आली, मला त्याची आठवण आली. म्हणजे ते माझ्यासाठी खरंच खूप छान आहे. पण असंच नाही की आपल्याकडे कधी-कधी पॉझिटिव्ह असतं, तसं निगेटिव्ह पण असतं. मग काही लोकांचं असतं की आम्ही लाडू खात नाही, मग ते शुगर फ्री आहेत, तर मग ते खजूर बेस्ड आहेत, मग आम्हाला कसे चालतील? म्हणजे त्यांचं काहींचं वेगळं असतं. तर ठीक आहे, आपण तेवढं मी लक्ष देत नाही. आपल्याला पुढे चालायचं आहे. ज्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत, त्यांच्या बाजूनी ते आपल्याला सपोर्ट करतायत, तर आपण त्यांच्यासाठी आपलं प्रोडक्ट डिस्प्ले करूयात, आपण आणूयात बाजारामध्ये. खास तुझ्यासाठी कस्टमर येणं हे अनुभवलंयस का तू? हो. बेळगाववरनं एक कस्टमर आले होते आणि ते मला फक्त ते शोधत त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं. ते असेच आले आणि मला म्हणले अहो तुमचा स्टॉल ना तिकडे कोपऱ्यात होता ना, मी तुम्हाला शोधत आले, मला ना लाडू हवेत. मग म्हटलं ठीक आहे, मला वाटलं 1-2. तर बोलले नाही, आम्ही बेळगाववरनं आलो आहे आणि मला ना 2 किलो लाडू हवेत. मग मी दिले. त्या बोलतात ताई मला ना दर महिन्याला हवेत आणि तुम्ही कसे देणार, काय देणार, मग तुम्हाला डिलिव्हरी द्यायला पॉसिबल आहे का? म्हणजे सगळी चौकशी करून घेतली. इतकं छान वाटलं ना. त्यांना म्हटलं ठीक आहे, आपण ॲमेझॉनचं तर बघतोच आहे, पण नाही झालं तरी मी कुरिअरनी ते पाठवून देईल. अजून असं एक सांगावंसं वाटतं की एका कस्टमरनी माझे लाडू बाहेरच्या देशात पाठवले होते तिच्या मुलीला. तर तिने तिकडून मला खूप सुंदर मेसेज केला होता, म्हणजे मुलीने तिच्या, की तिने ना न्यूयॉर्कमध्ये तिच्या सगळ्या कलिग्सला ह्याला माझे लाडू देऊन तिकडे माझं मार्केटिंग तिकडे केलं तिने. आणि ती बोलते की सगळ्यांना खूप छान लाडू आवडले ताई आणि तुम्ही ना आता न्यूयॉर्कपर्यंत पोचलात. म्हणजे एवढं हे. आणि 2 महिने ती बोलती तुमचे 40 दिवस शेल्फ लाईफ आहे, तरी आम्ही तुमचे लाडू ना फ्रीजमध्ये ठेवून 2 महिने खाल्ले, काही झालं नाही, बोलते खूप सुंदर राहिले. म्हणजे तिने असा मला मेसेज केला. म्हणजे असे कितीतरी कस्टमर आहेत की आपले इंडियाच्या बाहेर पण आहेत. थंडीमध्ये स्पेशली आमचे लाडू
बाहेर पण जातात. ओके. आणि दिवाळीचा फराळ पण आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये पाठवतो. खूप छान वाटतं तुझं जर्नी ऐकून. मला एक सांग, खूप असंख्य बायका, तुला माहितीच आहे प्रत्येक बाईला प्रॉब्लेम्स तर असतातच, पण ह्याच्यातनं मार्ग काढावा लागतो. तुला मेजर प्रॉब्लेम होता तब्येतीचा. तू एक संदेश दे या सगळ्या ऐकणाऱ्या बायकांना, की ज्यांना ज्यांना घरात बसून डिप्रेशन आलेलं आहे. मी बघते कित्येक हाऊसवाईफना करमत नाही, वेळ जात नाही, पण काय करावं माहीत नसतं आणि तब्येत साथ देत नाही. तर अशा वेळेला तू तब्येतीवर कशी मात केलीस? म्हणजे इतका मोठा शुगर हा तसं पाहिलं तर पोखरणारा आजार आहे, ह्याला कशी तू मात केलीस? माझं म्हणणं एकच आहे, आता सर्वांसाठी सांगायचं आहे तर, की तब्येत ही कोणाचाही वीक पॉईंट होऊ शकत नाही. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही नक्की त्या येणाऱ्या अडचणींवर मात करून तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवून पुढे जाऊ शकता. आता एक आहे की तब्येत माझी स्वतःच्या ह्याच्यावरून सांगते, की माझी खूप इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती, की मला काहीतरी करायचं आहे. कारण घरात बसणं म्हणजे खूप मोठं मी तेव्हा रिस्क घेतली घरात बसून. पण आता मला ती माझी चुकी कळाली, की नाही म्हणून आता आपण बाहेर पडायचं, स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचं आणि तब्येतीबरोबर तुम्ही स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्या. पण त्याच्याबरोबर तुम्ही एक फोकस ठेवा, की तुम्हाला काय करायचं आहे. तो फोकस जर असेल ना समोर, तर तुम्ही नक्की सगळ्या अडचणींवर मात करून तो फोकस म्हणजे ध्येय साधण्याचा प्रयत्न करा. आणि मी तो केला. माझं एकच ध्येय होतं, की मला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, माझ्या नवऱ्याला मला सपोर्ट करायचा आहे, माझ्या मुलांकडे मला बघायचं आहे. कारण तेव्हाची कंडिशनच वेगळी होती फायनान्शियल. त्याच्यातून बाहेर पडायचं तर मला नवऱ्याला सपोर्ट करणं गरजेचंच होतं. मग मी माझ्या आजारांवर मात करून मी पुढे जाण्याचं ठरवलं, की नाही, हे माझा जो वीक पॉईंट आहे शुगर, त्याच्यावरच मी काहीतरी तोडगा काढेल आणि मी पुढे जाईल. आणि मी त्याच्यावरच माझा बिझनेस चालू केला, शुगर फ्री लाडू. जबरदस्त. जबरदस्त. खूप छान वाटलं तुझं सगळं जर्नी ऐकून. मला असं वाटतं की कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांना काहीच प्रॉब्लेम नसतात, पण त्या घरी असतात, कॉन्फिडन्स लो असतो. त्यांनी ऐकून एक जरी कोणाला प्रेरणा मिळाली तरी ह्या जर्नीचं सार्थक झालं असं म्हणता येईल ॲक्च्युली. सो थँक्यू, तू इथे आलीस, तुझी माहिती सगळी सांगितलीस आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.